नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर बटाट्याचे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. तर नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी आणि चटपटीत, अगदी भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा गरम गरम वरण भाताबरोबर सुद्धा चवीला सुंदर लागणारी बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी आपण करूया. ही भाजी आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदीच बेसिक पदार्थापासून तयार करणार आहोत. तरीसुद्धा ही भाजी चवीला एकदम सुंदर आणि चटपटीत अशी लागते. त्यासाठी इथे मी 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत आणि पिलरच्या साहाय्याने त्यावरील साले काढून घ्यायचे आहेत. तुम्ही जर का वरील साले काढणार नसाल तरीसुद्धा चालेल, पण बटाटा चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्या. आता स्लायसरच्या साहाय्याने जाडसर अशा स्लाईस करून घ्या किंवा तुम्ही सुरीनेसुद्धा स्लाईस करू शकता. रेसिपी अगदी टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीनच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. जशा व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत त्याप्रमाणे स्लाईस करून घ्यायच्या आहेत आणि पाण्यामध्ये घालून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायच्या आहेत. आता भाजी कशी करायची ते पाहू. त्यासाठी कढईत इथे मी 2 चमचे तेल घातले आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. तेल गरम झाल्यानंतरच मोहरी घालायची आहे, म्हणजे मोहरी तेलामध्ये छान अशी फुटेल. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घालून झाला की 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या आहेत. या भाजीला फारसे साहित्य लागत नाही, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी चविष्ट अशी तयार होते. आता ह्या बटाट्याच्या स्लाईस तेलामध्ये छान अशा 15 ते 20 सेकंद परतून घ्यायच्या आहेत. हे करत असताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे. रेसिपीला लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, नक्की चेक करा आणि तुम्हीसुद्धा अशी भाजी माझ्या पद्धतीने एकदा करून पहा. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा टीस्पून मीठ घालायचे आहे किंवा चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता बटाट्याच्या काचऱ्यांना मीठ आणि हळद लागेपर्यंत छान असे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा, जिरे, मोहरी, कढीपत्ता असे नेहमीचेच पदार्थ घालूनसुद्धा आपण भाजी करतो, पण अशी एकदा मोहरी आणि कढीपत्ता घालून भाजी तुम्ही करून पहा. चवीला थोडी नेहमीपेक्षा वेगळी आणि हटके अशी भाजी तयार होते. आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी 5 ते 7 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे. हे पहा, बटाट्याच्या पातळ स्लाईस असल्यामुळे भाजीही पटकन शिजली जाते. भाजीमध्ये तिखट हे भाजी शिजल्यावरच घालायचे आहे, म्हणजे तिखट करपणार नाही. आता यामध्ये पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि भाजीला मिरची पावडर लागेपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे. आता कढईवर झाकण ठेवून 1 मिनिटभर भाजीला वाफ आणायची आहे, म्हणजे भाजी ना खरपूस आणि कुरकुरीत अशी तयार होईल. हे पहा, 1 मिनिटभरानंतर झाकण काढले आहे आणि भाजी आता इथे छान अशी तयार झाली आहे. आता यावरती आवडीनुसार ओले खोबरे घालायचे आहे. ओले खोबरे तुम्ही नक्की घाला, त्यामुळे चव छान लागते. कोथिंबीर एक वेळ नाही घातली तरीसुद्धा चालेल. आणि हे पहा, भाजी दिसते ना अगदी चमचमीत आणि चटपटीत. अशी काचऱ्याची भाजी तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. अशी ही काचऱ्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.